आपल्या ऋषीमुनींनी चंद्राला आपल्या कुंडलीमध्ये इतकं महत्त्वाचं स्थान का दिलं आहे? त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला जाणून घ्यावं लागेल की या चंद्रग्रहाचे कारक कोण आहेत. चंद्रग्रहाचे कारक आहेत आपली आई, पाणी आणि इमोशन्स. आपल्या आयुष्यात आपले शरीर हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जर आपल्याकडे शरीरच नसेल, चांगली बॉडी नसेल, तर आपण या जगातल्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्याचा चांगला अनुभव घेऊ शकत नाही, उपभोग घेऊ शकत नाही आणि त्यामुळे चांगली बॉडी असणे गरजेचं आहे. मग अशा या बॉडीमध्ये 70% पाणी आहे. जेव्हा एखादं एलिमेंट्स म्हणजे वॉटर एलिमेंट, जलतत्व आपल्या शरीरामध्ये इतक्या प्रमाणावरती आहे, नक्कीच त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती होत असतो आणि त्यामुळे पाण्याचं आपल्या शरीरामध्ये महत्त्व जरा जास्त आहे. त्यानंतर येतात ते म्हणजे इमोशन्स. आम्ही एकमेकांशी जोडलो जातो कारण की आपल्याकडे इमोशन्स आहे. आपले जे नातेसंबंध बनतात, आपण जे काही डिसिजन घेतो त्यामध्ये बहुतेक वेळा इमोशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. कधी कधी आपल्याला गोष्टी लॉजिकली करेक्ट वाटत नाही, पण आपण इमोशनली इतके जास्त अटॅच होत असतं समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा समोरच्या गोष्टीमध्ये किंवा आजूबाजूच्या गोष्टीमध्ये की आपण लगेच डिसिजन घेतो. म्हणूनच माणूस हा इमोशन्सने ड्रिव्हन आहे. इमोशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आपल्यासाठी. सो असे हे इमोशन्स हे आपल्या लाईफमध्ये चंद्रग्रह दाखवतो. त्यानंतर आपल्या आयुष्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट जी व्यक्ती आहे ती म्हणजे आई, जी आपल्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट अशी व्यक्ती आहे, जी आपल्याला आपल्या लहानपणापासून आपण मोठे होईपर्यंत नेहमीच आपल्यासोबत असते, आपली केअर करत असते. तिच्यासाठी आपले आनंद, आपलं सुख सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणून कधीही आपल्याला काही दुखलं खुपलं की आपण सगळ्यात पहिले आपल्या आईकडे जातो. अशी ही आई ही सुद्धा चंद्रग्रहाच्या अधिपत्याखाली येते. हे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या चंद्रग्रहाच्या अधिपत्याखाली येतात. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी चंद्रग्रहाला आपल्या कुंडलीमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त महत्त्व दिलं आहे.